मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कंपनीतल्याच कर्मचाऱ्याचं असल्याचं उघड। कर्मचाऱ्याची होणार डीएनए चाचणी, पोलिसांची माहिती। पोलीस भरती संदर्भात पुण्यात उमेदवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस। सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, बॅनरवर शरद पवार यांच्या फोटोनं चर्चांना उधाण। झिरवाळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार। होय धुतले मी पाय, पटोले माझं दैवत, राजकारण करू नका, पटोले यांचे पाय धुणाऱ्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया। विरोधकांवर केली टीका। विधान परिषद निवडणुकीत माहितीला क्रॉस वोटिंगची भीती, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता, सूत्रांची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आज काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घेणार भेट, तर वंचितचे प्रकाश आंबेडकर सुद्धा भेटण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका। नोकऱ्या नीट करा नाहीतर घरी जावं लागेल, आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांना भरला दम। मुंबई आणि ठाणे परिसरात रात्री मुसळधार, पहाटे पावसाचा जोर ओसरला। नागपुरातल्या विविध प्रकल्पांसह नाग नदी स्वच्छता मोहीम गतीने राबवण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश। पूरस्थिती उद्भवू नये यासाठी पावले उचलण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। मोरबे धरणात 38 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी धावणार, अटल सेतू मार्गे प्रवास जलद होणार। मुंबई महानगरपालिका आजपासून अनधिकृत फूड स्टॉलवर कारवाई करणार, पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती।